कागदपत्रांची तपासणी ही शासनाने केली असती, त्यांना घरं मिळाली असती. एवढा सरळ सोपा हा विषय असताना याला मुद्दामून धार्मिक रंग देणं. काल हिमॅन सारखे तिकडे किरीट सोमय्या जातात काय, बुलेट प्रूफ वेस्ट घालतात काय, तिकडे जाऊन उगाची नौटंकी बांगलादेशी घुसवले ना, अमुक घुसवले ना, तमुक घुसवले, या गोष्टींचा संबंध कुठे येतो? माझा प्रश्न असा आहे, जर हे लोक बांगलादेशी होते, आता तुम्ही यांची घरं तोडली, हे कुठे गेले आता? ही जबाबदारी आता किरीट सोमय्यांची नाही. किरीट सोमय्यांनी बांगलादेशला साठी काही ट्रेन केली आहे, फ्लाईट केलंय, बस पाठवली आहे. बांद्रा हे काय बांगलादेशच्या बॉर्डरवर आहे. जर हे बांगलादेशी होते तर 12 वर्ष या देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. हे लोक बँड्रामध्ये आले कसे, हे कोण तपासणार? जर हे वांद्र्यातले मतदार आहेत तर यांना वोटर आयडी कशी मिळाली, याची चौकशी तुम्ही करणार का? यांना वोटर आयडी ज्यांनी मिळवून दिले त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार का? ज्यांनी यांना आधार कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? या सगळ्यांकडे राशन कार्ड आहेत, त्यांना राशन कार्ड मिळवून दिले त्यावर तुम्ही कारवाई करणार का? करायचं काही नाही. प्रत्येक गोष्टीत हिंदू मुस्लिम काम होतं पश्चिम रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं. तेवढ्या पुरतं जर केलं असतं, म्हणून आम्ही सुद्धा हायकोर्टाचा निर्देश होता, जेवढ्या लोकांना आपल्याला मदत करता आली ती आम्ही केली. जेवढ्या लोकांना पुनर्वसन आपल्याला करता आलं शासनाच्या धोरणानुसार ते करायला मी लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे. मी ते करणार. मला काही ह्यांच्या धर्माच्या आणि नॅरेटिव्हच्या याच्यात जायचं नाही. प्रत्येक गोष्टीला आणि आज जो काही लाठीचार्ज झालेला आहे याकरता मला वाटतं कालपासून तिथे जे कोण अजितदादांच्या पक्षाचे कार्यकर्ते हे लोकांची माती भडकवत होते यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. काल जे किरीट सोमय्या लोकांची घरं तुटत असताना मी तोडली करून आधीच त्यांना जे भडकवण्याचे धंदे करत होते याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. म्हणजे एका बाजूला घरं तोडत असताना ज्यांनी लोकांची माती भडकवली, कोणी त्यांना प्रवृत्त केलं पोलिसांवर अटॅक करायला, या सगळ्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. जर ती झाली नाही तर हे वारंवार संपूर्ण मुंबईभर महाराष्ट्रभर असंच होईल. उद्या जर कुठे दंगल घडली तर या दंगलीसाठी जबाबदार कोण हे सुद्धा पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. सरळ सोपी पश्चिम रेल्वेकडनं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करता होणाऱ्या कारवाईमध्ये हिंदू मुस्लिम बांगलादेश रोहिंगे बिहिंगे संबंध कुठे येतो? मला वाटतं हा देखील एक प्रश्न आहे. आणि त्यामुळे निवडणुका आता झालेल्या आहेत, बीएमसीची इलेक्शन झाली, तुम्ही तिकडे तुमचा महापौर झाला, आता कामं करा ना. 3-3.5 वर्ष चांगली कामं करणार असू तर विरोधी पक्षात असून सुद्धा आम्ही तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत. बांद्रा स्टेशन तुम्ही अपग्रेड करणार आहात, ते माझ्या मतदारसंघात अपग्रेडेशन होतंय, मला देखील त्याचा आनंद आहे.